तर मस्त असे तयार आहेत आपले हे भरले कारले. काय सुरेख दिसतात मस्त. तर मस्त अशी तयार झालेले आपले ही भरलेली कारल्याची भाजी म्हणजे भरलेली कारली. नमस्कार, अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवलेले आहेत भरली कारली. तर भरलेल्या कारल्याची सुकी भाजी बनवलेली आहे. तर काय होतं, बऱ्याचदा कारल्याची भाजी कडू होते, त्यामुळे कोणीच खात नाही. तर अशा पद्धतीने बिलकुल कडू होणार नाही आणि साधी सोपी पद्धत आहे. तर बनवायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा. अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी अन्नपूर्णा रेखा मराठी या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल बटनावरती क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल. चला तर मग लगेचच तिला सुरुवात करूया. बनवण्यासाठी हे अर्धा किलो कारली घेतली, पांढरी घेतली 4 आणि हिरवी घेतली 3. तर दोन्ही पण चव सेमच असते, फक्त कलरमध्ये चेंज आहे. मला ते दोन म्हणजे मला पांढरे जास्त आवडतात आणि मी हिरवे पण आणले आणि पांढरे पण आणलेत. तर हे कारले आपल्याला कापून घ्यायचे. तर आपल्याला करायची कारल्याची सुकी भाजी. मस्त असा मसाला किंवा गोल पातळ चकत्या केल्या तरी सुद्धा चालतील. मस्त भाजी होते, बिलकुल कडू होणार नाही. तर हे जास्त असं जर बी असेल तर हे काढून घ्यायचं सर्व. फक्त कवळं असेल तर राहू द्यायचं. कारली जर छोटी छोटी असतील तर अख्खं एक कापलं तरी सुद्धा खूप छान वाटतं ते. तर अशा प्रकारे सर्व कारली कापून घ्यायचे आणि लगेच पाण्यामध्ये टाकायचे. अशा प्रकारे कारली पाण्यामध्ये ठेवले. आता उकडून घ्यायचे आपल्याला. तर आता आपले हे कारले पाण्यात टाकले होते आपण कापून. तर आपल्याला आता यामध्ये अंड्यामध्ये हळद आणि मीठ भरायचे. तर हे 4 चमचे मीठ घेतलेले, हे 1 चमचा हळद आणि हे उकडायला टाकल्यानंतर आपल्याला हा चिंचेचा कोळ वापरायचा आहे. हे जे आपण कारले कापून घेतले त्यामध्ये आपल्याला हे हळद आणि मीठ भरायचे. जास्त नाही, पण थोडं थोडं भरायचे. अशा प्रकारे सर्व फोडींमध्ये मीठ भरून घ्यायचे. तर यामध्ये हळद मीठ भरून झालेले. तर आता कढई ठेवली तापायला. तेल घालायचे. 4 चमचे तेल घातले आणि आपण हळद मीठ भरून ठेवलेले कारल्याच्या फोडी घालायच्या. आणि त्यामध्ये आपण चिंच भिजवून जो कोळ बनवून घेतला तो घालायचा, म्हणजे कारल्याचा. तो मला जर आवडत असेल तर गूळ घातला तरी चालेल. बरेच जण गूळ पण वापरतात, किंवा त्याऐवजी दीड लिंबाचा रस जरी घातला तरी सुद्धा खूप छान होतं आणि बिलकुल कडू होत नाही. आणि चिंच लिंबू जरी नसेल वापरायचं किंवा अवेलेबल नाही झालं तर आपलं जे लोणचं असतं ना, तर लोणच्याचं थोडंसं 1-1.5-2 चमचे मसाला घालायचा, म्हणजे जे लोणच्याच्या फोडीबरोबर जो मसाला असतो ना तो घालायचा, तरीसुद्धा कडू होत नाही कारलं. आणि ह्याला जास्त वेळ पाण्यात ठेवण्याची किंवा
कुणी कुणी मीठ आणि हळद भरून रात्रभर ठेवतात. काहीही गरज नाही, लगेच कापून लगेच धुवून लगेच मीठ आणि हळद भरून लगेच शिजायला ठेवायचं. तर ह्याला आता उकळी यायला लागली म्हणजे शिजायला लागलेलं आहे. तर आपल्याला ह्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ह्याला लो फ्लेमवरती 6-7 मिनिट शिजवून घ्यायचं. अशा प्रकारे आपले कारले छान शिजलेले आहेत. आता गॅस बंद करायचा. उकडून घेतलेले आहेत आपण. त्यासाठीचा आपल्याला मसाला बनवायचा आहे. मसाला बनवण्यासाठी हे शेंगदाणे घेतलेत 1 वाटी, मोठी वाटी. हे जरा मीडियम वाटी भरून खोबऱ्याचा किस घेतला आहे. 3 चमचे तीळ घेतलेत. हे आलं घेतलं आहे 2 इंच आणि लसणाच्या 10-15 पाकळ्या घेतल्यात. आता हे भाजून घ्यायचे. तर आता पॅन ठेवला आहे तापण्यासाठी. तीळ घालायचे. तर हे तीळ छान भाजलेले आहेत. टाकायचे शेंगदाणे आणि पण छान भाजले काढून घ्यायचे. खोबऱ्याचा किस भाजायचा. हा एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा. लगेच भाजला जातो खोबऱ्याचा किस. छान भाजलेला आहे किस पण काढून घ्यायचा. आणि हे जे आलं लसूण आहे ते थोडंसं आपल्याला तर गॅस बंद करायचा आहे. तर हे तीळ शेंगदाणे आणि खोबरं थंड झालं. आपल्याला हे मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे. लसूण पण घालायचे. तर आता हे खोबरं शेंगदाणे आणि तीळ बारीक करून घेतले. बारीक म्हणजे थोडेसे असे जाडसरच ठेवायचे. तर ह्यामध्ये घालायचे 1.5 चमचा आपला काळा मसाला, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, धनेपूड, कोथिंबीर आणि हे 1/2 चमचा मीठ. मीठ आपण अगोदर भरपूर वापरलेलं असतं कारल्याला, फक्त थोडंसं वापरायचं. तर आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे. हळद कारल्याला आपण अगोदरच वापरलेली असते. तर मसाला कारल्याला बसावा म्हणून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, जास्त नाही. तीन 4 दिवस मस्त टिकतं हे कारलं. असं सुक्की भाजी जर बनवली तर. म्हणजे काय होतं, कारले तळताना म्हणजे फ्राय करताना हा मसाला बाहेर येत नाही. त्यामुळे ह्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे. आणि आता आपल्या कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. अशा प्रकारे कारल्यामध्ये मसाला भरून घ्यायचा आहे. जास्त शिजल्यामुळं असे तुकडे झालेत, पण कारला असं शिजलं तरच कडू लागत नाही. आणि थोडं जरी कच्चं राहिलं ना तर कडू लागण्याची शक्यता असते. तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व कारले भरून घ्यायचे. तर अशा प्रकारे सर्व कारल्यामध्ये मसाला भरून घेतलेला आहे. आता फ्राय करून घ्यायचे. तर तवा ठेवला आहे तापायला, त्यावर तेल घालायचे. आपल्याला तव्यावर फ्राय करून घ्यायचे म्हणजे छान होतात. कढईमध्ये केले तरी सुद्धा चालतील. त्यावरती एक एक ठेवून घ्यायचे.
आता ही कारली 3-4 मिनिट अशीच फ्राय होऊ द्यायची, नंतरच पलटून घ्यायची. तर एक साईड छान फ्राय झाली. आता दुसऱ्या साईडने तेल घालायचे थोडं. दुसऱ्या साईडने पण 3-4 मिनिट असंच फ्राय होऊ द्यायचे. ही साईड पण आपली छान फ्राय झालेली बघू शकता. तर आता ह्याचा जो शिल्लक राहिलेला मसाला आहे ना, तो म्हणजे असं परतून घ्यायचा छान कडक होईपर्यंत. खूप छान लागतं आहे कारला आणि ऑफिसच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता, आवडीनं खातील. मसाला छान फ्राय होऊ द्यायचा आहे. मसाला पण आता फ्राय झाला आहे. हे कारले त्यामध्ये मिक्स करायचे. मस्त भरलेले कारल्याची भाजी खूप टेस्टी लागते. तर आता गॅस करायचा आहे बंद. छान फ्राय झालेले आहेत आपले कारले. तर मस्त असे तयार आहेत आपले हे भरले कारले. काय सुरेख दिसतात मस्त. तर मस्त अशी तयार झालेली आपली ही भरलेली कारल्याची भाजी, म्हणजे भरलेली कारली. तर ही मस्त अशी चमचमीत भरलेली कारल्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि कडू न होण्यासाठी तुम्ही कुठली पद्धत वापरता हे सुद्धा माझ्याशी शेअर करा. चला तर मग भेटूया असेच एका छानशा रेसिपीमध्ये. तोपर्यंत बनवून खात राहा, आनंदी राहा. वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.